नमस्ते. लास्ट व्हिडिओपासून आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर न्यू टॉपिक सुरू केला आहे. त्याच्यामध्ये थेरोटिकल पार्टचा फर्स्ट व्हिडिओ आपण बघितला आहे की ज्याच्यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे काय, का रिटायर होतात पार्टनर बिझनेसमधून, त्याची कारणं, आणि आपण गेन रेशिओ कॅल्क्युलेट कसा करायचा त्याचे काही एक्झाम्पल्स लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढचा थिअरी पार्ट बघणार आहोत. पेज नंबर 170, पान क्रमांक 170. जसं ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये गुडविलच्या ट्रीटमेंट होत्या, प्रीमियम मेथड होती किंवा व्हॅल्युएशन मेथड होती. पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये आणल्यानंतर त्याच्या ट्रीटमेंट्स, आणि पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये जर आणलं नाही तर त्याच्या ट्रीटमेंट कशा होत्या त्याचं ते पॉईंट आपण ॲडमिशनमध्ये बघितले. बघा, रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये ऑलमोस्ट फर्म चालू आहे, ऑलरेडी बिझनेस चालू आहे, आणि एक पार्टनर त्याच्यातनं फर्ममधनं बाहेर पडतोय. तर मग अशा वेळेस गुडविलचं काय करतात किंवा गुडविलच्या काय ट्रीटमेंट करावे लागतात ते दिले. पहा, आता इथं गुडविल कॅशमध्ये आणल्याचा आणि गुडविल कॅशमध्ये न आणल्याचा काय प्रश्न नाही, कारण फर्म ऑलरेडी चालू आहे. मग त्याचं काय केलं जातं बघा. ट्रीटमेंट ऑफ गुडविल हा बॉक्स जो आहे हा तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. ट्रान्झॅक्शन, वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड, एंटायर म्हणजे संपूर्ण, वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस, रेज्ड अँड देन रिटन ऑफ. एंट्री काय येणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. असं जेव्हा गुडविलच्या ट्रीटमेंटबद्दल येईल की गुडविल रेज्ड अँड रिटेन इन द बिझनेस, सो आपल्याला कुठली एंट्री करायची आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशो. सेकंड, द गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड अँड देन रिटन ऑफ. गुडविल इज रेज्ड अँड देन रिटन ऑफ. पहिल्यांदा रेज्ड केल्याची सेम ॲज इट इज. बघा, वेन गुडविल इज रेज्ड, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, जी की वर आपण बघितली. आणि रिटर्न ऑफ केल्याची दुसरी एंट्री आहे बघा, वेन गुडविल इज रिटर्न ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिटर्न ऑफ का, कारण आता जो रिटायरिंग पार्टनर आहे तो बाहेर पडणार आहे, म्हणून कंटिन्युइंग पार्टनर्समध्ये ते रिटर्न ऑफ होणार आहेत. कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टू गुडविल अकाउंट. आलं लक्षात. नेक्स्ट, वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट, हा शब्द येणार बघा आता सारखा सारखा. वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट रिटायरिंग पार्टनर शेअर अँड इट इज रिटेन्ड इन बिझनेस. वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन्ड इन द बिझनेस. रिटायरिंग पार्टनरच्या शेअरपर्यंतच गुडविल रेस्ट करायचं आहे आणि तेवढंच बिझनेसमध्ये ठेवायचं आहे, रिटेन करायचं आहे. एंट्री काय करावी लागेल, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल विल अपेअर इन द न्यू बॅलन्स शीट टू दॅट एक्सटेंट. जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतील तेव्हा आपण बघूया. फोर्थ, वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटन ऑफ. इथं बघा, एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर रेस्ट केले पण रिटेन केले म्हणून ही एंट्री. इथं रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर, अर्धी एंट्री सेम, बट देन रिटन ऑफ. रिटेन्ड केल्याची ही एंट्री, रिटन ऑफ केल्याची वेगळी एंट्री येणार आहे. रेज केल्याची गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स सेम ॲज इट इज, बट रिटर्न ऑफ केल्यानंतर कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट इन गेन रेशो. जेव्हा रिटर्न ऑफ करा म्हणतील तेव्हा आपल्याला काय काढावं लागणार आहे, गेन रेशो, जो की आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो आहे. आलं लक्षात. कधी कधी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गेन रेशो ऑलमोस्ट काढून दिलेला असतो, तुम्हाला फक्त तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. गुडविल विल नॉट अपेअर इन द न्यू बॅलन्स शीट, जेव्हा येईल तेव्हा बघू. आणि इन केस ऑफ गुडविल इज ऑलरेडी अपियर्ड इन द ओल्ड बॅलन्स शीट. जर गुडविल ऑलरेडी जुना बॅलन्स शीटमध्ये दिसत असेल तर त्याचं काय करायचं.
The difference in goodwill amount can be shown either in the profit and loss adjustment account oblique revaluation account, in the MD ratio, or in the partner's capital or current account. आलं लक्षात? MD रेशो काय प्रकारे मलाही कळला नाही आहे. रिटायरिंग अकाउंट इन द MD रेशो और इन पार्टनर्स कॅपिटल. बरं, पहा आता नेक्स्ट 4.5 ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता नीट लक्ष द्या. ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये थर्ड पार्टनर नवीन जॉईन करत होता फर्म. सो जनरल रिझर्व्ह असतील, रिझर्व्ह फंड असतील, प्रॉफिट अँड लॉस असतील किंवा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट होता, रिव्हॅल्युएशनचा लॉस होता, त्याच्यातमध्ये फक्त ओल्ड पार्टनर्सच केपेबल होते. ओल्ड पार्टनर्सनाच आपण हे सगळे प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करत होतो. पण रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनरमध्ये जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और रिव्हॅल्युएशन लॉस याच्यामध्ये तीनही पार्टनर येणार आहेत. कारण रिटायरिंग पार्टनर जरी आत्ता बाहेर पडत असला तरी ते ऑलरेडी फर्ममध्ये काम करत होते. सो मागच्या प्रॉफिट लॉसेसवर त्यांचा अधिकार असणार आहे. त्यामुळे रिटायरमेंट करत असताना, डेथ ऑफ पार्टनर करत असताना जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंडची ट्रीटमेंट बदलते. हे लक्षात घ्या. बघा, ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह accumulated profits and loss. On the retirement of partner, any reserve, accumulated profits and losses are transferred to capital or current account in their profit sharing ratio to the old partners, and only share of retiring partner to his capital or current account as per the instructions given in the problem. If any type of reserve, accumulated profit is transferred, the entry will be, जर एखादा रिझर्व आपण ट्रान्सफर केलं, जनरल रिझर्व, रिझर्व्ह फंड, ऑल टाइप्स ऑफ रिझर्व और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट, म्हणजे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. इथे सगळे पार्टनर्स येणार आहेत. पार्टनर्स कॅपिटल, करंट अकाउंट, being balance transferred to all partners including retiring partner in the new profit sharing ratio. म्हणजे रिटायरमेंट त्यांची होते म्हणजे ते बाहेर पडतात म्हणजे त्यांना काहीच द्यायचं नाही असं नाही. त्यांना घेऊन फर्मचं काम सुरू आहे होतं, म्हणून त्यांना जुन्या प्रॉफिट्स आणि लॉसमध्ये रिटायरिंग पार्टनर असणारच आहे, म्हणून ते ह्याच्यामध्ये दिले. बघा, ॲक्च्युली इथे ऑल पार्टनर्स पाहिजे, पण आता त्यांनी पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट दिले असो, पण नॅरेशनमध्ये क्लिअर केले बघा त्यांनी. बीइंग बॅलन्स ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स इन्क्लुडिंग रिटायरिंग पार्टनर इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. हे वहीमध्ये लिहायचं आहे. हा बॉक्स वरचा आणि ही एंट्री. तसंच लॉसचं पण आहे बघा. एनी ॲक्युमुलेटेड लॉस अपेरिंग इन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट इज ट्रान्सफर्ड टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. द एंट्री विल बी, लॉस असेल तर ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आलं लक्षात? तो पण लॉस असेल तरी पण सगळ्यांना द्यायचा, प्रॉफिट असेल, जनरल रिझर्व्ह असेल तरी पण सगळ्यांना द्यायचा. या दोन एंट्रीज आपण वहीमध्ये लिहायच्या. आता 4.6 रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. याच्यामध्ये काहीही बदल नाही. जर तुम्हाला ॲडमिशनमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण काय काय ट्रान्सफर करतो हे जर लक्षात आलं असेल तर सेम तीच प्रोसिजर आपल्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनरसाठी लागणार आहे. देर इज नो चेंज ॲट ऑल. रिव्हॅल्युएशन डेबिटला असेट्स कमी झाले असतील, लायबिलिटी वाढली असेल तर, आणि रिव्हॅल्युएशन क्रेडिटला असेट वाढलं असेल आणि लायबिलिटी कमी झाली असेल तर, अशा पद्धतीनेच पोस्टिंग येणार आहे. जे आपण ॲडमिशनमध्ये बघितलं आहे तेच. बघा, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. When the partner retires from the business, it is desirable to revalue the assets and liabilities to bring their values in the correct position. The benefit of such change in the value of asset and the liabilities will given to the retiring partner as well. Profit असेल, लॉस असेल तरी तो रिटायरिंग पार्टनरला द्यायचा आहे.
To show the changes in the value of assets and liabilities, revaluation account is opened. After showing all effects in the revaluation account or profit and loss adjustment account, the balance appearing in the account will be transferred to partners capital account in the profit sharing ratio. आयदर तुम्हाला प्रॉफिट येणार आहे रिव्हॅल्युएशन क्लोज करताना किंवा लॉस येणार आहे. मात्र ॲडमिशन करताना आपण तो दोघांनाच देत होतो, जुन्या पार्टनर्सना. इथं मात्र सर्व पार्टनर्सना, डेथ ऑफ पार्टनरमध्ये सुद्धा सर्व पार्टनर्सना प्रॉफिट लॉस द्यायचा आहे. नोट दिली बघा खाली त्यांनी कंसात. फॉर मोर डिटेल्स अबाउट इफेक्ट इन रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड स्पेसिमेन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्लीज रेफर द प्रिव्हियस टॉपिक, दॅट इज ॲडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे ॲडमिशनमध्ये जे रिव्हॅल्युएशनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे तेच ॲप्लिकेबल आहे इथं. त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, हे लिहिण्याची देखील गरज नाही. आलं लक्षात. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. ॲडजस्टमेंट तर येणारच आता, कारण जर एक पार्टनर बाहेर पडत आहेत तर त्यांना फर्मकडनं द्यावे लागणारे पैसे किंवा त्यांच्या काही लायबिलिटीज असतील, त्यांच्याकडनं फर्मला काही मिळणारे पैसे असतील किंवा गुडविलच्या ट्रीटमेंट्स आहेत, ह्याच्यात बदल होणार आहे. मग ते बदल आणि त्या ॲडजस्टमेंट कोणत्या ते दिले पहा त्यांनी खाली. 4.7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. On the retiring partner, the continuing partners may decide to rearrange the capital in their new profit sharing ratio for this purpose. First, the total capital of firm is divided among the partners in new profit sharing ratio. बरोबर. जे काही कॅपिटल आहे ते तिघांमध्ये डिवाइड करावं लागणार. न्यू कॅपिटल बॅलन्सेस इज देन कम्पेअर्ड विथ द लेटेस्ट कॅपिटल बॅलन्सेस ऑफ ईच पार्टनर. सरप्लस और डेफिसिट इज इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट इज कॅल्क्युलेटेड. जर सरप्लस अमाऊंट आली असेल आणि जर का त्या रिटायरिंग पार्टनरचा डेफिसिट आला असेल तर त्याच्यासाठी सेपरेट अकाउंट काढायचं आहे. आपण काढणार आहोत, कन्सर्न प्रॉब्लेम येतील तेव्हा. Such surplus may be withdrawn by partners, that is paid to partner, or transferred to current account or loan account. सरप्लस अमाऊंट आली तर काय करायची, ती पार्टनरला द्यावी लागणारी अमाऊंट आहे, ती कुठं ट्रान्सफर करायची आहे, करंट अकाउंट और लोन अकाउंट. सरप्लस मे बी विथड्रॉन बाय पार्टनर, दॅट इज पेड टू पार्टनर, और ट्रान्सफर्ड टू द करंट अकाउंट और लोन अकाउंट. याच्या उलट जर डेफिसिट आला, रिटायरिंग पार्टनरकडनंच पैसे मिळणार असतील तर त्याचं काय होतं का, डेफिसिट मे बी बॉट बाय न्यू पार्टनर और ट्रान्सफर टू द करंट और लोन अकाउंट. जसं आपण त्यांच्या अकाउंटला पैसे टाकणार आहोत तसं ते देखील फर्मच्या अकाउंटला त्यांची जी ड्यू अमाऊंट आहे ते ट्रान्सफर करणार आहेत. मग त्याच्याशी कन्सर्न एंट्रीज खाली दिल्या आहेत, ह्या आपण वहीमध्ये लिहायच्या आहेत. इफ सरप्लस इज पेड बॅक टू द कंटिन्युइंग पार्टनर. सरप्लस अमाऊंट कंटिन्युइंग पार्टनरना दिली तर continuing partners debit to cash or bank. Clear. If surplus on capital account is not paid but transferred to loan account or current account, continuing partners capital account debit to continuing partners current or loan account. जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा बघू. If continuing partners brings cash towards his deficiency in the capital account, cash or bank account debit to continuing partners. If deficit is transferred to loan account or current account, continuing partners current or loan account debit to continuing partners capital account. आपल्याला प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय हा थेरॉटिकल पार्ट लक्षात येणार नाही, पण एक तो भाग आहे अभ्यासाचा म्हणून मी त्याचं वाचन करते. असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ रिटायरमेंट. नवीन पार्टनर जो रिटायरिंग पार्टनर आहे त्यांना द्यावा लागणारा शेअर आहे, त्याच्याबद्दल दिले बघा त्यांनी. If the partner retires from the firm or any day during the accounting year, then it is necessary to compute the profit from the date of last balance sheet to date of retirement. बरोबर आहे ना मुलींना, असं होऊ शकतं ना. आता 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आपलं वर्ष चालू असतं, पण रिटायरमेंट घेणाऱ्या माणसाला तडकाफडकी निर्णय घेण्याची सवय असू शकते. मग ते कशाला 31 मार्चपर्यंत बसतील, ते समजा मध्येच रिटायर झाले, 30 सप्टेंबरला रिटायर झाले, 1 ऑक्टोबरला रिटायर झाले, 15 डिसेंबरला रिटायर झाले, किंवा जुलै महिन्यात रिटायर झाले, जानेवारी महिन्यात रिटायर झाले,
असं नाही आहे की ते काही ठराविक तारखेलाच आणि तुमचं वर्ष संपेपर्यंतच थांबणार आहे त्यांनी मग रिटायर होणार आहेत असं नाही आहे. ते कोणत्याही तारखेला रिटायर होऊ शकतात. मग ते रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना जे अमाऊंट आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात का? इफ द पार्टनर रिटायर्स फ्रॉम द फर्म ऑर एनी डे ड्युरिंग द अकाउंटिंग इयर, then it is necessary to compute the profit from the date of last balance sheet to date of retirement. मग असं जर का ते मधनं रिटायर झाले तर त्यांना ड्यू असणारी अमाऊंट कशी काढतात तर मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटवरनं काढली जाते. यामध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायला असणार बघा की जे आपण ॲडमिशनमध्ये शिकलो आहे ते. Profit of current year is calculated either on the basis of last year's profit or average profit. आलंच बघा पुढे. Profit of current year is calculated either on the basis of last year profit किंवा average profit. करंट इयरचा प्रॉफिट कसा काढतात मागच्या वर्षीच्या प्रॉफिटपासनं किंवा मग ॲव्हरेज प्रॉफिट सरासरी प्रॉफिटवरनं काढतात. प्रपोर्शनेट प्रॉफिट फॉर द पार्ट इयर दॅट इज फ्रॉम द डेट ऑफ बॅलन्स शीट टू द डेट ऑफ रिटायरमेंट. It's calculated. Share of retiring partner is calculated on the basis of proportionate profit. For transfer of such profit or loss, following journal entries are drafted in the books of firm. काय हे लिहायचं आहे वहीमध्ये. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू द रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट किंवा रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट असेल तर लॉस असेल तर. आले लक्षात. अशा पद्धतीने दोन्ही एंट्रीज दिलेल्या आहेत. हे दोन्ही एंट्रीज लिहा. ॲक्च्युली जेव्हा आपण हे अप्लाय करणार आहोत प्रॉब्लेम जेव्हा सोडवणार आहोत तेव्हा हा थेअरी पार्ट आपल्याला लक्षात येणार आहे. पेज नंबर 172वर एक बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये पण काही एंट्रीज आहेत त्या पण तुम्ही लिहायच्या आहेत व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. टोटल अमाऊंट पेएबल टू द रिटायरिंग पार्टनर. त्यांना एकूण द्यावी लागणाऱ्या अमाऊंटचं काय करत आहेत बघा. लमसम. द एंटायर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर इज पेड इन वन इन्स्टॉलमेंट ॲट अ टाईम. एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये सगळेच पैसे दिले तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. क्लिअर हिशोब. इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे दिले इन्स्टॉलमेंट असेल द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर मे बी पेड अँड द बॅलन्स इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. सो रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. बरोबर. जर इन्स्टॉलमेंट करायचं ठरलं तर एक हप्ता दिला जातो उरलेली अमाऊंट लोनला ट्रान्सफर केली जाते. त्याच्यानंतर तिसरं द इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट. जर लोनला ट्रान्सफर करता तर त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि विच जर वेन इंटरेस्ट इज पेड इन कॅश रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. इफ टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. इथं जर हार्ड कॅश दिली तर सगळीचे सगळे अमाऊंट जर लोनला ट्रान्सफर केली तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. इथला मधला जो पॅच आहे सेकंडमध्ये ए बी आणि सी हे जर इन्स्टॉलमेंट दिले तर इन्स्टॉलमेंटची एंट्री लोनची एंट्री आणि इंटरेस्टची एंट्री. आणि इफ द अमाऊंट ऑफ रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. जर पार्ट पेमेंट केले आणि पार्ट लोनला ट्रान्सफर केले तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. सोपं आहे तसं काही अवघड नाही आहे. सो बघूयात. ॲक्च्युली आपल्याला प्रॉब्लेम करण्यामध्ये जास्त रस असतो पण प्रॉब्लेम करण्यामागे जरा थेअरी जी आहे ती पण आपल्याला लक्षात घ्यावी लागते. वाचा अभ्यास करा. जो जो भाग लिहायला सांगितलं तो लिहा. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर 4.4मध्ये जो बॉक्स आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल ते लिहायचं आहे. 4.5मधले बोल्ड फॉन्टमधले जे एंट्रीज मी टिक मार्क केले आहेत त्या लिहायच्या आहेत. रिव्हॅल्युएशन लिहिण्याची गरज नाही. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल लिहा आणि ह्या एंट्रीज लिहा. त्याच्यानंतर असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग शेअर्स पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अँड ऑन रिटायरमेंट ह्या दोन एंट्रीज लिहायच्या ज्या खाली टिक मार्क केल्या त्या. आणि पेज नंबर 172वरचा हा बॉक्स पण वहीमध्ये लिहायचा आहे. याच्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओपासून आपण डायरेक्ट रिटायरमेंटचे प्रॉब्लेम घेणार आहोत.
थेअरी पार्टमध्ये न कळण्यासारखं काही नाही आहे, फक्त गेन रेशो कॅल्क्युलेट कसा करायचा हे लक्षात आलं तर बाकीचं आपल्याला हळूहळू जमणारच आहे. सो काही कळलं नसेल तर विचारा. धन्यवाद.